श्री गणेशाय नमः. ओम गणपतये नमः. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माघी गणेश जयंती, जी की 22 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी आलेली आहे. तर या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी व विनायक चतुर्थी असे देखील म्हणतात. तर ही चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचा जन्मदिवस. या दिवशी आपल्या लाडक्या गणेशजी म्हणजेच गणपती बाप्पांचा बड्डे असतो असे देखील म्हणता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की बाप्पांना अशी एक कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील कर्ज किंवा विवाह संदर्भातील अडचणी, नोकरी संदर्भातील प्रश्न आणि अभ्यासामधील प्रगती या सर्वांवर आपल्याला हा एकच उपाय करायचा आहे, जेणेकरून की आपले सर्व दुःख हे दूर होतील. तर या गणपती चतुर्थीला म्हणजेच गणेश जयंतीला आपण काही गोष्टी ह्या आवर्जून करायच्या आहेत व काही गोष्टी ह्या लक्षपूर्वक ह्या टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर 22 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी माघी गणेश जयंती म्हणजेच माघ महिन्यातील गणेश जयंतीला आलेली आहे व या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो, जन्मदिवस असतो. तो आपण मोठ्या उत्साहाने आणि अगदी साधेपणाने व पूर्ण श्रद्धेने साजरा करायचा आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तिळगुळाचा नैवेद्य हा नक्कीच दाखवायचा आहे, कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. त्यामुळे तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अशी एक वस्तू समर्पित करायची आहे किंवा अर्पण करायची आहे, जी की गणपती बाप्पांना या दिवशी अर्पण केली तर आपल्या सर्व दुःखांचे निवारण होते व गणपती बाप्पांना ती अतिशय प्रिय आहे. तर ती वस्तू कोणती आहे? तर ते म्हणजे शमीपत्र. प्रत्येकाच्या घरी एक छोटेसे शमीपत्राचे झाड, वृक्ष हे असायलाच हवे, कारण शमीपत्र हे महादेवालाही प्रिय आहे आणि गणपती बाप्पांना देखील प्रिय आहे. जर तुम्ही माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना एक शमीपत्र वाहिले तर तुमचे सर्व दुःख, सर्व विघ्न हे विघ्नहर्ता हरतील. तर या दिवशी तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांना एक शमीपत्र हे व्हायचे आहे. या दिवशी आपल्याला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 11:29 ते 1:49 आहे. म्हणजे दुपारी मध्याह्नाच्या वेळेमध्ये आपल्याला गणेशाची पूजा ही करायची आहे. गणपती बाप्पांना सकाळी लवकर उठून स्नान करून जलाभिषेक घालायचा आहे. म्हणजेच गणपती बाप्पांच्या मूर्तीला जलाभिषेक, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, दुधाने अभिषेक घालायचा आहे व नंतर गणपती बाप्पाची प्रतिमा ही मंदिरामध्ये स्थापित करायची आहे व त्यावर आपल्याला एक शमीपत्र, 21 दुर्वांची जुडी, त्यानंतर लाल जास्वंदाचे फूल आणि तिळगुळाचा नैवेद्य एवढे सगळे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करत असताना ओम गणपतये नमः या मंत्राचा जाप 11 किंवा 21 वेळा करायचा आहे. ओम गणपतये नमः आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होऊन पूर्ण प्रकाशमय होईल असे. तर या दिवशी आपल्या आयुष्यामधील जे काही प्रश्न आहेत, म्हणजे विवाह संदर्भामधील असतील, नोकरी संदर्भामधील असतील किंवा आपल्यावर कर्ज असेल. आता देव काही येऊन आपलं कर्ज फेडीत नसतो, परंतु आपण जे काही कर्ज कमी करण्यासाठी किंवा कर्ज फिटावे म्हणून प्रयत्न करतो, त्या प्रयत्नामध्ये साथ मात्र नक्कीच देत असतो. म्हणजेच आपण खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाला नशिबाची साथ असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच एक शमीपत्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे व दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. असे काही नाही की ते कुठेतरी नेऊन विसर्जित करायचे आहे किंवा काही नाही. फक्त तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पांना एक शमीपत्र अर्पण करायचे आहे, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, बस. आणि दुसऱ्या दिवशी ते शमीपत्र तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला माघी गणेश जयंतीला ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यानंतर आता पाहू की अशा कोणत्या चुका आहेत ज्या की बरेचसे लोक गणपती बाप्पांची पूजा करत असताना करतात. तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी
चंद्राचे दर्शन हे अजिबात करायचे नाही. म्हणजे या दिवशी तुम्हाला चंद्र हा पाहायचा नाही. कारण ज्या प्रकारे आपण शुभ गोष्टी घडाव्या म्हणून चांगल्या गोष्टी करतो, त्याचप्रकारे शुभ दिनी आपल्याला काही गोष्टी ह्या टाळायच्या देखील असतात, जेणेकरून की आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय होईल. तर त्यानंतर दुसरी चूक म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांना तुळशीचे पान हे नैवेद्यावर अर्पण करायची नाही. आता बरेचशा देवांना आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस त्यावर तुळशीपत्रे ठेवतो, जेणेकरून की देव तो प्रसाद ग्रहण करतात असे मानले जाते. परंतु गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असताना त्यावर आपल्या तुळशीचे पान हे ठेवायचे नाही. तर त्याची एक कथा देखील आहे की गणपती बाप्पांना तुळशी मातेचा राग किंवा द्वेष काहीतरी आहे, तर ती कथा गुगलवर तुम्हाला मिळेल व मी देखील एखाद्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला सांगेल की गणपती बाप्पांना तुळशीचे पान का अर्पण करत नाहीत. त्यानंतर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडण, तंटा करायचं नाही. त्याचबरोबर मांसाहार हा करायचा नाही. घरी नाही बनवले तर तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता. असं असं तुम्ही करू नका. कमीत कमी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा. घरी, बाहेर कुठेच नाही. आपण या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक सेवन हे करू नये. मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. या गोष्टी तुम्ही गणपती बाप्पांच्या जयंतीच्या दिवशी लक्षात ठेवा. या चुका तुम्ही करू नका. तर आपल्याला या दिवशी चंद्रदर्शन करायचे नाही, तुळशीचे पान नैवेद्यामध्ये दाखवायचे नाही, तसेच मांसाहार व मद्यपान हा करायचा नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करायचे व काय नाही करायचे हे सांगितले आहे. म्हणजेच गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू प्रिय आहेत आणि कोणत्या गोष्टी अप्रिय आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री गणेशाय नमः. आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहायला अजिबात विसरू नका. कारण गणपती बाप्पा हे तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. श्री गणेशाय नमः.